हॅलो मैत्रिणीनं, कशा आहात तुम्ही? तर मैत्रिणीनं, तुम्हाला माहिती आहे का, मला आज सकाळपासून एका व्यक्तीचे 100 कॉल आलेले आहेत. 100. पण ट्रू कॉलरमुळे मला त्या व्यक्तीचा आवाज सगळा कळतो. आता काय आहे, आता त्या व्यक्तीचा मला परत फोन येत आहे मोबाईलमध्ये. तर तो मी आता उचलणार आहे, पण मी आवाज म्हणजे त्याचा मोठा नाही करू शकत, कारण तुम्हाला काय म्हणतात, त्याला कॉपीराईट देऊ शकतो. तर चला आपण फोन रिसीव करूया. एक मिनिट थांबा. हॅलो. हो, बोला. हो, मी मोहिनी शणै. काय? तुमचं नाव कोण घेतंय? एक मिनिट थांबा. तर मैत्रिणीनो, व्यक्ती तुम्हाला समजलंच असेल कोण आहे मला फोन करतोय. आणि हा म्हणतोय की मी ह्या व्यक्तीला म्हणजे ह्या व्यक्तीच्या नावावर व्हिडिओ बनवते. तर मी माझा व्हिडिओ जेव्हा बनवते तर मी कोणाचं नाव घेतं का? नाही ना. थांबा. हां, बोला. हो. तुम्ही पहिलं मला सांगा, तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? माहिती आहे तुम्हाला. माझी कोणतरी एक मैत्रीण होती ना, तुमच्या घरी आली होती, तिने दिलं. ओके, ते समजलं. पण तुम्ही मला आता एवढ्या रात्री फोन का केला? असंच एक दिवस अशाच एका यूट्यूबरने मला फोन केला होता. हो, ठीक आहे ना. आणि तिने जे नवऱ्याला दिला होता, तेव्हा मी तिच्या नवऱ्याला पण बोलली होती की तुला मला फोन करायची म्हणजे परमिशन कोणी दिली? एका बाईला एवढं रात्री 10:30 10:20 झाले आणि तू मला फोन करतोय, निर्लज्ज माणूस. हां, लाज वाटते का रे तुला? ते काय ते पत्राष्टे बंद झाला का तुझा? की ते काय ते आंब्याचं काय करत होतं, ते काय झालं? ते बंद झालं का? काय तुला काही कामधंदे नाही का? मला फोन करायला तू कोणाची परमिशन घेतली रे? तुला कोणी परमिशन दिली मला फोन करायला? असंच काही दिवसा अगोदर ते एका बाईने मला फोन केला होता, एका यूट्यूबर बाईने. ते काय आहे माहिती आहे का, तुझ्याविषयी कोणी काही बोललेलं नाही आहे, तुझं नाव कोणी घेतलेलं नाही आहे. आमचं सगळं काल्पनिक असतं बरं का. तू जास्त माजला आहेस, समजला? म्हणजे तू करतोय ना, त्याचं फळ तुला छान भेटणार आहे, ते छान भेटणार आहे. समजलं का रे? नाही समजलं ना? चालेल, मी तुला समजून दाखवते एकदा. तर मैत्रिणीनो, हा व्यक्तीने मला सकाळपासून 100 कॉल केले. 100 जे वेगवेगळ्या नंबरवरून. तर हा व्यक्ती, या व्यक्तीला मी ओळखत नाही. आता मला ह्या व्यक्तीचा आवाज तसाच वाटतो आहे, पण ह्याचा आवाज मी ते दाखवू नाही शकत, कारण तो व्यक्ती मला कॉपीराईट स्ट्राईक देऊ शकतो. बघा, म्हातारी मागे किती बडबड करते. मी मोबाईल म्हणजे म्यूटवर ठेवला आणि म्हातारी एवढी बडबड करते ना मागे, तुम्ही विचार नाही करू शकत. हॅलो. काय तुमचं प्रॉब्लेम काय आहे? त्यांना पण प्रॉब्लेम होता. बोलतात की तुम्ही व्हिडिओ करा आमच्यावर, पण लोकांना समर्थन करू नका, असं म्हणत होते ते लोक. तुमचं काय म्हणणं आहे? काय? किती रुपये पाहिजे? ओ हो. बघा, त्याला किती रुपये पाहिजे? चरबी आली आहे, चरबी. पहिलं आहे ना, मी सांगू का, तुम्ही जे व्हिडिओ करतात आहे ना, ते करायचे बंद करा बरं का. तुम्ही जे व्हिडिओ करत आहेत, लोकांना उल्लू करत आहेत, ते लोकांना व्हिडिओ करून दाखवायचं बंद करा, कारण ही प्रॉपर्टी झाली यूट्यूबची. तुम्हाला कोणी सांगितलं नाही की यूट्यूबवर येऊन दाखवा तुमचं हागलेलं मुतलेलं सगळं जे तुम्ही करतात आहे ना, ते सगळं दाखवायचं बंद करा पहिलं. मग लोक तुम्हाला बोलायचं बंद करतील. काय? अरे बाबा, तुझ्या बायकोने तिथे बाटली चाटली होती, तुला दिसली नाही का? तुझी बायको बरोशी तिथे खाजवत होती, ते दिसलं नाही का? तुला दिसलं नाही? तू अपलोड करताना काय केलं होतं? तू डोळे बंद करून अपलोड केलं होतं का तू? तुला दिसलं नाही का तुझी बायको तिथे खाजवते? हां, तुझ्या बायकोने ती बाटली चाटली होती, तुला दिसत नाही का? ॲम्ब्युलन्स ब्लॉग विसरला का तू? तिथे ती आणखी एक ती मले तुले. हां, ह्या तुमच्या लोकांचा काय धंदा चालू आहे? हां, कानून कानून कानून, काय तुम्हाला वेडबीड लागलं आहे का? तुम्हाला अतिशहाणे झाले आहे का तुम्ही? हां, कोणाकोणाला नंबर देतात आमचे?
हां, तुम्ही स्वतःचा धंदा ओपन करून ठेवला आहे, फ्रॉड लोकांचा जो बिझनेस स्टार्ट केला आहे त्याला पण परमिशन नाही आहे आणि म्हणतो तुमचं दुकान बंद करेल. कर मग दुकान बंद, तुझंच कर. अरे तू एवढा निगेटिव्ह आहे ना, स्वतःच्या घरी तू लोकांना गेस्ट लोकांना बोलत असशील ना, तर तिथेसुद्धा तू काय करतो, 2 लोकं येतील आणि बोलतात चला आमचा बिझनेस बंद झाला. अरे तसं नाही बोलायचं असतं. बोलायचं असतं आजचा दिवस झाला आणि नेक्स्ट टाईमला आम्ही करू, असं बोलायचं असतं. तो पहिलं तुझ्या निगेटिव्ह आहे ते बंद कर. काय मग ते पोपटाचा विषय येणारच ना. तू पोपटाला सोडलं काय नाही अजून? हां, ते एके जी आहे तिने ते पोपटाचा प्रश्न काढला होता, तुझं तर नाही काढत ती, कारण तुझ्या घरी येऊन गेली होती ती. बरं माहिती आहे ना आम्हाला माहीत नाही का? भेटले नव्हते ना का तुम्ही तिघंजणं? आम्हाला सगळं माहिती आहे. पोपटाला पण नाही सोडलं तुम्ही, मग पोपटाचा बी बोलणारच ना. अरे तू चुप रे, जरा शांत बस. काही पण बडबड करू नको, समजला का? तुझं जे काय आहे ना ते आम्ही तिघी बायका आमची फजिती आहे का ते चालू ठेव बरं का. आणि ना मला घडी फोन नाही करायचा सकाळपासून. मी बिझी होती. मी आता लोकांना तुझा नंबर नाही दाखवू शकत, समजला का? थोंब्या जास्त उडू नकोस. आणि नेक्स्ट टाईम मला फोन करायच्या अगोदर ना माझी परवानगी घेत जा. कशी परवानगी करायची? व्हिडिओ सोड, तेव्हा मी तुला परवानगी देते माझ्या म्हणजे फोन कर की नाही म्हणून. स्वतःचं सगळं गपला. डोंबिवलीचं घर विकलं आणि इथे आला, मग तिथे आला, त्या आईला नाचवलं काय, ती बेचारीचं बघ जरा, हालत बघ जरा तिचं कशी झाली आहे. मग नंतर वेगवेगळं बोल. लोकांना घाण खायला घालतो. आज आहे ना मी व्हिडिओ टाकते बघ, सांगते बघ. एका बाईचा मी एक मुलीचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये थाली आहे ना 135 रुपयाची थाली ती दाखवते, व्हेज थाली. आणि तुझी व्हेज थाली बघ, काही पण बोलतो. आंब्याचं डब्याचं हे केलं म्हणे, बिझनेस बंद नाही केला, तुझे ते डबे फुटले होते, आम्हाला माहीत नाही का? सगळे प्रूफ आहेत. स्वतःच करायचं चुकीचं आणि लोकांना दाखवायचं. पण तू शांत बस रे जरा. आणि परत मला फोन कर, मग तुझी करते मी कंप्लेंटच, बरं का? बघितलं ना मैत्रिणीनो कसा बडबड करतो. तर ह्याचा मी आवाज आहे ना मी नाही दाखवू शकत, कारण हा मला देऊ शकतो कॉपीराइट स्ट्राईक. याने दिवसातून मला आज एवढा फोन केला, मी नाव पण नाही सांगू शकत. मला समजलंच असेल मी कोणाविषयी बोलते. तर मी एकदम म्हणजे हे थकून गेली मला. म्हणजे एवढे फोन आले या माणसाचे, त्याला लाज वाटत नाही का? बरं का मैत्रिणी, बाकीचं काही नाही. तुम्ही समजून घ्या मला, आणि जिथे काही चुकत असेल तर तिथे नक्की मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला आता नक्की कमेंट करा की ह्याला कसं सुधारायचं, कारण हा सुधारणारा माणूस तर अजिबात नाही. कारण तुम्हाला माहितीच आहे. आता तो दुसरी एक विषय आहे ती तो आणखी एक व्हिडिओमध्ये सांगेन. बाकीचं काय नाही मैत्रिणीनो. तर कमेंट करा नक्की. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाकीचं जे आहे तुम्हाला माहीतच आहे. बाय बाय.